सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ पश्चिम परिसर में स्थित नया बेड़ीपाड़ा इलाके में पिछले कई दिनों से इलाके के लोगों को हो रही पानी की दिक्कत के चलते स्थानिक नगरसेवक राजू वालेकर द्वारा नई पानी की लाइन डाली गई। इस अवसर पर स्थानिक लोगों और लोकप्रतिनिधि बड़ी संख्या में मौजूद थे। वहीं वालेकर ने पत्रकारों से बातचीत करते हुए बोले कि हम पानी की लाइन तो बहुत डालते हैं। वहीं उन्होंने कहा कि भारहवी डैम की ऊंचाई बढ़ाने के लिए हम पत्र व्यवहार कर रहे हैं, जिससे पानी की समस्या पूर्ण रूप से हल हो जाएगी। कल से हमारा बंटी जी का काम चालू हो गया। भरपूर पाणी आ जाएगा। आज भेंडीपाडा परिसरामध्ये पाण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल, कशा प्रकारे पाणी पुरवठा होणार आहे? या भेंडीपाडा आणि बोवापाडा परिसरामध्ये पाण्याची खूप मोठी परिस्थिती वाईट होती पूर्वी। आज ह्या गल्लीमध्ये भेंडीपाड्याच्या परिसरामध्ये पाण्याची महिलांसाठी प्रत्येक वेळेस कंप्लेंट करायच्या संदीपला आणि अल्पनाला दोघांना मिळून या नगरसेवक जॉईंट नगरसेवक असल्यामुळं त्यांना प्रत्येक वेळेस कंप्लेंट यायच्या आणि माझ्या कानावर आल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरवठा केला सगळ्यांनी मिळून आणि आज पाण्याची लाईनीचं उद्घाटन आपण इथं करतोय। भविष्यामध्ये मला नाही वाटत आता ह्या गल्लीला परत पाण्याची कमतरता वाटेल ह्या परिसरामध्ये। त्यानंतर आम्ही परत ह्या पायवाटा आहेत, गटारा आहेत, चेंबरचं काम आहेत, दिलेला शब्द ह्या भेंडीपाडा बोवापाड्याच्या नागरिकांसाठी आम्ही पूर्ण करू आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या नगरसेवकांकडून अशीच चांगली कामं होत राहो हीच त्यांना शुभेच्छा देतो। ही जलवाहिनी कुठून तर कुठपर्यंत आहे? मेन रोडपासून तर तुमच्या केबी रोडपासून तर तुम्हाला आतमध्ये जेवढं होईल तुमचं शेरखान आणि यांच्या परिसरातील सगळा परिसर ह्या आणि भेंडीपाड्यामध्ये जिथं जिथं तुम्हाला आवश्यकता वाटते का ह्या गल्लीमध्ये पाण्याची कमतरता आहे त्या गल्लीपर्यंत ती आम्ही जलवाहिनी नेण्याचा प्रयत्न करू। भविष्यात वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ही जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे का? हो, साहजिकच भविष्यामध्ये जलवाहिनी तर आणि सगळ्यात महत्त्वाचं आता जलवाहिनी तर आपण भरपूर टाकू, पण डॅम मला वाटतं गव्हर्नमेंटनी कुठंतरी आणखीन बनवले पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस बघतो का इंग्रजांच्या वेळेस जे डॅम बनले होते तेच आपण डॅम प्रत्येक वेळेस बघत आलेलो आहे। येणाऱ्या भविष्यामध्ये मी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्याकडे अपेक्षा करू आणि त्यांना पत्रव्यवहार करणार आहे का या भविष्यामध्ये हे जे डॅम आहेत यांची उंची वाढवावी आणि नवीन डॅम कसे प्रस्तावित होतील त्याच्यावर लक्ष देण्यात यावं। कारण का येणाऱ्या भविष्यामध्ये सगळ्यात मोठं युद्ध होणार आहे ते पाण्यावर होणार आहे आणि पाणी मला वाटतं कुठं कमी पडू नये त्या दृष्टिकोनातून आम्ही ही जलवाहिनी टाकण्याचा प्रयत्न करतोय। ओके।